सर्व विद्यार्थी मित्र बंधू भगिनींचं तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींचं मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे या SR जीनियस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुकच्या लाईव्ह पेजवरून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहोत। विद्यार्थी बंधूंनो, माझ्या शिक्षक बांधवांनो, खरं तर शिक्षण सेवक हे पद महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याने लागू करू नये या मताचा मी आहे। वास्तविक पाहता शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र क्षेत्र आहे। शिक्षण क्षेत्र हे राज्य घडवण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून या शिक्षण क्षेत्रामध्ये जो महत्त्वाचा कणा मानला जातो त्या शिक्षकांनाच या ठिकाणी कमी पगारावर शिक्षण देण्याची सक्ती या शासनाने आणलेली आहे। त्या विरोधामध्ये येथील शिक्षण संघटनांनी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेवर काल निकाल लागला। त्या निकाल लागल्याच्या नंतर कोर्टाचं म्हणणं याबाबत काय आहे, खरोखर शिक्षण किंवा शिक्षण सेवक हे पद योग्य आहे का? महाराष्ट्र आणि बिहार जर सोडलं असेल तर भारतातल्या कुठल्याच राज्यांमध्ये शिक्षण सेवक पद लागू करण्यात आलेलं नाही आहे। महाराष्ट्र तर हे भारतातील आघाडीचं राज्य आहे आणि या आघाडीच्या राज्याने शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाला आपण काय करतो आहोत तर अत्यंत दुय्यम दर्जाची वागणूक देत आहोत असं आपल्याला दिसतं आहे। महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण व्यवस्था या ठिकाणी आणण्यात आली आणि जी काही शासकीय व्यवस्थेमध्ये आपण शिक्षण व्यवस्था देण्यात आली आहे तिला खीळ बसल्या गेलेली आहे, ही मेख बसल्या गेलेली आहे। आता आपण दुसरीकडे विचार करूया, म्हणजे जिथे सरकारी भरती होते आहे त्या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी पगार शासनाकडून दिला जातो आहे आणि दुसरीकडे ज्या काही प्रायव्हेट शिक्षण संस्था येतात त्या प्रायव्हेट शिक्षण संस्था इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था येतात त्या ठिकाणी सुद्धा शिक्षण कमी पगारावर काम करत आहेत। त्या ठिकाणचे जे शिक्षण सम्राट म्हणजे ज्यांनी इंग्रजी शाळा काढलेल्या आहेत असे जे काही शिक्षण संस्थापक आहेत त्या शिक्षण संस्थापकांनी या लोकांची पिळवणूक केली आहे त्याचाही विचार या सरकारने केला पाहिजे, कारण तेथेही सुद्धा त्यांना चांगलं वेतन मिळालं पाहिजे याही बाबतचे नियम सक्तीचे असले पाहिजेत। पण त्याही ठिकाणी तेथील शिक्षकांची पिळवणूक होत असताना आपल्याला दिसते आहे। परंतु जेथे शासनाच्या स्तरावर स्वतःच्या मालकीच्या जेथे शाळा आहेत, सार्वजनिक क्षेत्रातील मालकी आहेत, सरकारच्या मालकीच्या आहेत, अनुदानित आहेत, अशा ठिकाणी सुद्धा शिक्षण सेवक पद लागू करू नये असे या मताचा मी तरी आहे। कारण ज्या ठिकाणी खरोखर पिढी घडवण्याचं काम, जी आदर्श पिढी घडवण्याचं काम, आदर्श नागरिक घडवण्याचं काम, आदर्श मनुष्य घडवण्याचं काम ज्या शिक्षकांच्या हाती आहे त्यांचीच मानसिक अवस्था आम्ही बरोबर ठेवत नाही। वास्तविक पाहता शिक्षकांना त्यांचं जे शैक्षणिक पात्रता आहे ती पूर्ण करावी लागते, व्यावसायिक पात्रता पूर्ण करावी लागते, त्यानंतर TET सारख्या पात्रतासुद्धा त्यांना आधुनिक पात्रतासुद्धा पूर्ण कराव्या लागतात आणि त्याच्याही नंतर जर आम्ही त्यांना 3-3 वर्ष 15,000, 18,000, 20,000 सारखा पगार जर देत असेल तर त्यांच्याकडनं आम्ही कशी रास्त अपेक्षा करावी? वास्तविक पाहता ज्या ठिकाणी नियुक्ती होते आहे त्या स्वतःच्या घरापासून त्यांना दूर राहावं लागतं, त्या ठिकाणी 15,000 16,000 त्यांना काय होतं आहे ठीक नाही, या सर्वांचा विचार सुद्धा त्या ठिकाणी होणं अत्यंत गरजेचं आहे। आम्ही राष्ट्र निर्माते आहोत, आम्ही समाज निर्माते आहोत आणि समाज निर्माते जर आम्ही असेल तर त्यासाठी सुद्धा शासनाने आपली एक जबाबदारी, आपली एक मानसिकता त्यासाठी तयार केली पाहिजे। शासनातील जे काही करती मंडळी आहेत, शासनकर्ती मंडळी आहेत, यांच्या शिक्षणाच्या प्रती असलेली आस्था ही अत्यंत महत्त्वाची असायला पाहिजे, कारण ज्या राज्याची ज्या देशाची शिक्षण व्यवस्था ही मजबूत स्वरूपाची आहे, चांगल्या स्वरूपाची आहे, तेच राज्य प्रगतीपथावर जात असतं हे आपल्याला माहीत आहे। आपल्या येथील मनुष्यबळ कुशल मनुष्यबळ आहे आणि त्या विद्यार्थ्याला घडवण्याची जबाबदारी या शिक्षकांकडे आहे। परंतु आज शिक्षण क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं असल्या कारणाने त्यावर शासनाने लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे। शासनकर्त्या लोकांची मानसिकता तशी होणंही सुद्धा आवश्यक आहे आणि म्हणून आम्ही शासनकर्त्यांना अशी विनंती करतो आहोत की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राष्ट्रातील शासनकर्त्या मंडळींनी शिक्षणाकडे अत्यंत द्रष्टा नजरेने पाहावं आणि सकारात्मक भूमिकेने या शिक्षण क्षेत्राला उभं करण्याचं काम केलं पाहिजे। आपल्याकडे भरपूर अशी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला अधिक सकस करण्यासाठी आपण तयार असलं पाहिजे। तेवढी भूमिका या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती आग्रही मागणी या शासनाला आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणून मांडत आहे। आपलं काय मत आहे, आपल्याला काय वाटतं, खरोखर शिक्षण सेवक असावं का की नसावं, त्यांना पगार असावेत का, काय असावेत, याबद्दलच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट तुम्ही कमेंटमध्ये दिल्या पाहिजेत। बहुतांश बाकीच्या मंडळींना कधी कधी असं वाटतं
की कदाचित एवढे पगार या शिक्षकांना काय करायचे आहेत. शिक्षकांचं डोकं जर शाबूत असेल, चांगलं असेल, तर विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा ते चांगल्या रीतीने करत असतात. आणि म्हणून या शिक्षकांना चांगल्या पद्धतीचे पगार, चांगल्या पद्धतीची शाळेतील व्यवस्था, आदर्श पद्धतीची व्यवस्था, त्या ठिकाणी जे काही साधन संपत्ती आहे ती साधन संपत्ती देण्याचं काम आणि शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचं काम या शासनाने केलं पाहिजेत. आणि म्हणून एक द्रष्ट नजराने आपण त्याकडे पाहिलं पाहिजेत. म्हणजे आपण जेव्हा द्रष्ट नजरेने पाहतो, म्हणजे जगाचा जर इतिहास पाहिला असेल आपण, तर ज्या ज्या देशांनी शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं आहे तो देश, ते राष्ट्र अत्यंत प्रगतशील झालेलं आहे. जर आपल्याला भविष्याचा भारत, भविष्याचा महाराष्ट्र जर अग्रेसर बनवायचा असेल तर त्यासाठी निश्चितच आपल्याला शिक्षण व्यवस्था ही अत्यंत चांगली बनवावी लागणार आहे. आणि म्हणून मी तरी म्हणेल, शासनाला आग्रही विनंती करेल की शिक्षण सेवक पद हे रद्द करण्यात यावं. शिक्षकाला नवसंजीवनी देण्याचे, शिक्षण विभागाला अधिक महत्त्व देऊन या ठिकाणची शिक्षण व्यवस्था ही अधिक तंत्रज्ञान, व्यवसायभिमुख म्हणजे नोकरीभिमुख कशी होईल, इथला विद्यार्थी हा कुशल कसा होईल, याबद्दलची पावलं, त्याबद्दलची नियोजन सरकारने आखावीत आणि शिक्षकांनी सुद्धा त्याला भरभरून सहकार्य करावं आणि या राष्ट्राला अधिक प्रगत राष्ट्र बनवावं अशी एक पुन्हा एकदा विनंती करतो. आणि पुन्हा आपण बघूया की या ठिकाणी शिक्षण सेवक पदाबाबत कोर्टाचा निर्णय काय होता. म्हणजे कालच्या 26 फेब्रुवारीला जो निकाल लागला आहे त्यामध्ये कोर्टाचा निकाल काय लागला आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. शिक्षण सेवक पद रद्द होणार का याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. नंतर शिक्षण सेवकांना पूर्ण पगार मिळणार का, म्हणजे शिक्षक लागला तेव्हापासून त्यांना पूर्ण पगार मिळणार आहे का 3 वर्षानंतर पगार मिळणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत. समान काम समान वेतन, समान काम समान वेतन हा नियम लागू होणार का याबद्दल आपण सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग बघूया आपण काय होतं. तर येथे मुंबई उच्च न्यायालयाचं जे काही कोल्हापूर खंडपीठ आहे त्या कोल्हापूर खंडपीठामध्ये शिक्षक जे काही म्हणजे या ठिकाणची जी शिक्षक संघटना आहे आणि शिक्षक संघटनेच्या विरोधात कोणी तर महाराष्ट्र राज्य आणि ऑदर यांच्यात ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. तिचा निकाल काल 26 तारखेला या ठिकाणी न्यायमूर्तींनी दिलेला आहे. त्याची जी सुनावणी आहे ती सुनावणीसुद्धा न्यायालयाला सुद्धा असं वाटतं की खरोखर या ठिकाणी शिक्षण सेवक पद असता कामा नये. परंतु नंतर बघूया आपण काय झालं होतं. तर या ठिकाणी काय झालं तर शिक्षक जे शिक्षण सेवक पदाच्या बाजूने त्याची बाजू मांडणारे जे वकील आहेत ते वकील उपस्थित होते, मात्र शासनाचे मुख्य वकील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. शासनाचे काय तर मुख्य वकील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. आता या ठिकाणी दिसते आहे की शासनाची या ठिकाणची उदासीनता आपल्याला पाहायला मिळते आहे. ती उदासीनता असता कामा नये. मी पहिलेच म्हटलं होतं की शासनाने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रासाठी आणि अत्यंत महत्त्वाच्या घटकासाठी काय करायचं, त्यासाठी तत्पर असलं पाहिजेत. स्वतः त्यांची मानसिक अवस्था ही चांगली ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे, तरच या ठिकाणचं राष्ट्र हे उभं राहील. इकडे म्हणजे जेव्हा राष्ट्र उभं असतं त्यासाठी मनुष्यबळ लागतं आणि कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम हे शिक्षक करत असतात. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत म्हणजे सकारात्मक बाजू शासनाची असली पाहिजे, शासनकर्त्या मंडळीची असली पाहिजेत. ही उदासीनता त्या ठिकाणी पाहते. आता शासनाच्या इतर वकिलांकडे शिक्षण सेवक प्रकरणाबद्दल येथे आवश्यक इथे माहिती अपुरी असल्यामुळे सविस्तर युक्तिवाद होऊ शकला नाही. जे वकील त्या ठिकाणी पाठवलेत त्या वकिलांना शिक्षण सेवक काय याबद्दलची पुरेपूर माहितीच नव्हती आणि म्हणून त्याच्यात युक्तिवाद सुद्धा झाला नाही. असं होऊ नये. खरं तर शासनाने याबाबत उदासीनता दाखवता कामा नये. तिथे त्यांनी अधिक सकारात्मक, अधिक पॉझिटिव्ह राहण्याचं काम केलं पाहिजे. नंतर तिसरा होता येथे शिक्षण सेवकाच्या बाबतीत न्यायालय येथे सकारात्मक असल्याचे त्या ठिकाणी दिसून आलेलं होतं. आणि नंतर पुढील सुनावणी कधी आहे तर 12 मार्च 2026 रोजी त्यांनी सांगितलं आहे की या 12 मार्चपर्यंत शासनाने आपले ॲफिडेव्हिट तेथे सादर करायचं आहे, त्यांचं म्हणणं तेथे सादर करायचं आहे, लेखी स्वरूपात त्यांचं म्हणणं सादर करायचं आहे. त्यांनी वित्त विभागाशी आढावा घेऊन या ठिकाणी जे काही शिक्षण सेवक आता पोर्टलमध्ये जॉईन झालेले आहेत किंवा बाकीचे शिक्षक जॉईन झालेले असतील या सर्वांना तो दिलासा देण्याचं काम या ठिकाणी करावं. आणि म्हणून शासनाने येथे कोर्टाने काय केलं तर ताबडतोब त्यांना ॲफिडेव्हिट सादर करण्यासाठी 12 मार्च ही तारीख देण्यात आलेली आहे. पुढील सुनावणी ही 12 मार्च 2026 रोजी होणार आहे. याबाबतचं अगोदर एक उदाहरण तुम्हाला दाखवतो आहे. मध्य प्रदेशमध्ये काय झालं होतं तर मध्य प्रदेशमध्ये सरकारने सुद्धा हायकोर्ट डिव्हिजन बेंच कोणते होते तर विवेक येथे रुसिया आणि दीपक खोत या 2 न्यायमूर्तीच्या समोर एक प्रकरण आलेलं होतं. म्हणजे 12 डिसेंबर 2019 रोजी हे प्रकरण त्या ठिकाणी आलेलं आहे. तिथली जे काही नेमणुका झाल्या होत्या प्रोबेशन पिरियड ज्याला काय म्हणतात तर पर्यवेक्षणाधीन कालावधी आहे त्या कर्मचाऱ्यांना काय केलं होतं तर
पहिल्या वर्षी त्यांना 70% पगार दिला जातो, दुसऱ्या वर्षी 80% पगार, तिसऱ्या वर्षी 90% पगार असे दिले जात होते. मग या कर्मचाऱ्यांना हायकोर्टानं आव्हान दिलं होतं आणि तिथे कोर्टाने सांगितलं होतं की समान काम समान वेतन दिलं पाहिजे, त्यांचा दुजाभाव होता कामा नाही. म्हणजे हे इतर राज्याचा सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निकाल पाहायला मिळतो आहे. त्यानंतर बघाल आता हे शिक्षण सेवक पद रद्द होण्याच्या हालचालीला वेग अशा प्रकारची बातमी सुद्धा पेपरला आली होती, कारण ही या ठिकाणी देण्यात आली होती. कारण की साहजिकच आहे की येथे महाराष्ट्र पुरोगामी येथे शिक्षक संघटना तशी जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्या वतीने ही जी याचिका आहे ती याचिका कोल्हापूर म्हणजे खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्याला पार्टी करण्यात आलं होतं. येथे महाराष्ट्र शासन आणि शिक्षण विभागांना पार्टी करण्यात आलं होतं. त्याबद्दलची सुनावणी ही कोर्टामध्ये काल 26 तारखेला झालेली आहे. कोर्ट त्यासाठी अत्यंत म्हणजे संवेदनशील आहे आणि म्हणून त्यांनी तत्पूर ही याचिका काय तर 12 मार्चपर्यंत पुन्हा दुसरी सुनावणी लावून त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे या ठिकाणी येथील शासनाला म्हणजे न्यायालयाला सुद्धा असं वाटतं की येथील शिक्षण सेवक पद येथे रद्द झालं पाहिजेत आणि येथील शिक्षकांना पूर्ण वेतन त्या ठिकाणी मिळालं पाहिजेत. कारण शिक्षकांच्या पूर्ण पात्रता तुम्ही पूर्ण करताय, त्यांच्याकडे TET पास घेताय आणि त्यांना पगार मात्र आपण कमी देतोय. म्हणजे जर 5 ते 7 पर्यंत जर असेल तर आपण 15,000 16,000 नंतर 18,000 पर्यंत आणि नंतर ज्युनियर कॉलेजला आपल्याला 20,000 पर्यंत आपण त्यांना मानधन देतो. हे मानधन त्यांना न देता पूर्ण पगार आपल्याला त्यांना कसा देता येईल याबद्दलचा विचार शासनाने केला पाहिजे. अर्थ विभागाशी त्यांनी चर्चा केली पाहिजे आणि या सर्व शिक्षण क्षेत्राला बूस्टर देण्याचं काम शासनाने केलं पाहिजे. शासनाने सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली पाहिजे आणि येथील जी मुलांची पिढी घडवण्याचं काम, इथलं राष्ट्र घडवण्याचं काम, समाज घडवण्याचं काम जो शिक्षक करतोय त्या शिक्षकांच्या बाजूनी सकारात्मक राहून त्यांना सबळ करण्याचं काम या शासनाने केलं पाहिजे. आणि येथील शिक्षण व्यवस्था अधिक सकस करण्यासाठी, सुदृढ करण्यासाठी येथील विद्यार्थी हा अत्यंत कार्यकुशल कसा होईल याबाबत येथील शिक्षण व्यवस्था ही अत्यंत चांगल्या स्वरूपाची कशी तयार होईल यासाठी सुद्धा सकारात्मक नियोजन तसंच शासनाने करावं. त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि आमच्या शिक्षक बांधवांनी त्यांना सकारात्मक काय केलं तर पाठिंबा दिला पाहिजेत. चला तर आपण ह्या संपूर्ण बाबत येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी SR Genius अकॅडमी या YouTube चॅनलला काय तर सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून शिक्षकाबाबत येणाऱ्या ज्या काही संपूर्ण माहिती असेल तर ती संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही देत असतो. टेट जी एक्झाम आहे ती टेट एक्झामच्या सुद्धा क्लासेस आपल्या SR Genius अकॅडमी या ॲपवर दिले जात असतात. ज्या शिक्षकांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना इथे टेट परीक्षेला बसले असतील त्यांनी सुद्धा ॲपला जॉईन व्हायचं आहे आणि याबाबतचे जे काही तुम्हाला अपडेट हवे असतील किंवा शिक्षणाबाबतीचे जे काही अपडेट आहेत ते सर्व अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आणि म्हणून चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जमल्यास वाटलं असेल, आवडलं असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा कराल. धन्यवाद. चला.